यह नज़ारा है भक्ति शक्ति रेलवे प्रवासी भजन स्पर्धा 2026 का। लोकल रेल डिब्बों में भजन कीर्तन करने वाले यात्रियों की यह भजन मंडली है जो नई मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्था के तीसरे वार्षिक स्पर्धा में प्रस्तुति दे रही है। इस बार कुल 24 भजन मंडलों ने हिस्सा लिया है और आज अपने भावपूर्ण भजन और गीतों से पूरे माहौल को भक्तिमय बना दिया। कार्यक्रम में नगर सेवक निशांत भगत, पूर्व नगर सेविका श्रीमती फसीबाई भगत, वैजंतीताई भगत एवं रूपाली निशांत भगत, हरिभक्त प्राण हनुमंत टावरे महाराज, निर्मला उत्तम मोलावड़े, शंकर कदम महाराज, राजेश पालकर महाराज एवं शिवाजी पाटिल महाराज समेत भजन मंडलियों के प्रतिनिधि मौजूद रहे। चलो राम नाम गाएं, महिला सुरक्षा और प्रवासियों की यात्रा सुखद बनाएं। इसी थीम पर अब की बार की भक्ति शक्ति रेलवे प्रवासी भजन स्पर्धा गुंजायमान रही। 450 से अधिक भजन गायकों ने अपनी प्रस्तुतियां दी। खुद वन मंत्री गणेश नाइक ने यहाँ भावपूर्ण भजनों का आनंद लिया। उन्होंने कहा कि उप महापौर दशरथ भगत ने रेलवे प्रवासी भजन मंडलों को एक मंच पर लाकर श्रद्धा और भक्ति से जोड़ दिया है। वन मंत्री ने प्रवासी भजन मंडलों की यात्रा सुविधा संबंधी मांग को भी बल दिया। उन्होंने कहा कि इसका जल्द ही समाधान किया जाएगा। वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे या डहाणू, कसारा, कर्जत इथपर्यंत जाणाऱ्या रेल्वे ह्यामध्ये प्रवास करणारे प्रवासी हे मूलतः बरेचसे हरिभक्तपरायण, काही भजन मंडळे आहेत, काही कीर्तन मंडळे आहेत, त्याच्यामधून प्रवास करताना एकत्र यावं, संघटित व्हावं आणि देवाचं नामस्मरण करावं अशा भावनेतून ह्या जवळजवळ 400-450 ग्रुप आहेत आणि त्यांची स्पर्धा दशरथ जी भगत आता उपमहापौर ह्या शहराचे ही बऱ्याच वर्षापासून करतात। आज ती स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली अतिशय सुंदर ऐकण्यालायक भजनं त्या ठिकाणी सुरू आहेत आणि शिस्तीत कार्यक्रम चालू आहे। भविष्यकाळामध्ये देवनामाचा स्मरण जास्त होईल आणि लोकांना जीवन जगताना आनंद मिळेल असा माझा विश्वास है। वहीं स्पर्धा में शामिल संत तुकाराम महाराज भजन मंडल के संस्थापक विनय धाड़वे एवं छत्रपति शिवराय भजन मंडल के अध्यक्ष अनिल मोरे ने भक्ति शक्ति रेलवे प्रवासी भजन स्पर्धा के सतत आयोजन के लिए उप महापौर दशरथ भगत की प्रशंसा की। उन्होंने कहा कि यह भजनों के जरिए भक्तों को मिलाने और धार्मिक चेतना को एकत्व देने का प्रयास है। यह सराहनीय है। रामकृष्ण हरी। आज नवी मुंबईमध्ये भक्तीचा महापूर रंगला आहे आणि हे याचं निमित्त आहे ते म्हणजे आपल्या भक्तिशक्ती भजन स्पर्धा याचं पर्व तिसरं आहे। तिसरा हा वर्ष आहे आणि या स्पर्धा अतिशय सुंदररित्या चालू आहेत। जवळजवळ 24 मंडळं याच्यामध्ये सहभागी झालेत। हे मंडळं टिटवाळापासून ते विरारपासून सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न ह्या तिन्ही लाईनची मंडळं आज इथे सहभागी झालेली आहेत। या 24 मंडळाच्या माध्यमातून ह्या भजन स्पर्धा अतिशय सुंदर चालू आहेत आणि ह्या चालू असताना आता नुकतंच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि रायगड जिल्हा पालकमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब इथं आम्हाला शुभेच्छापर भेट देऊन गेले। त्याचप्रमाणे ह्याचं जे संपूर्ण आयोजन आहे हे आयोजन ह्या इथल्या आमच्या नवी मुंबईच्या सन्माननीय उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांच्या माध्यमातून होत आहे आणि अतिशय सुंदर अशा ह्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून हे तिसरं वर्ष आहे, 3 वर्ष होत आहेत। भक्तीचा जो महापूर येतो तो ह्या आम्हाला रेल्वे प्रवासी भजन मंडळांना ही एक आध्यात्मिक गोष्ट आहे ज्याच्यामधून आम्हाला काहीतरी प्रेरणा मिळते, आम्हाला शांती मिळते। कारण आम्ही रोजच्या रोज कामावरती जातो आहे, कामावरून येतो आहे, दगदगी आणि याच्यातून कुठेतरी विसावा मिळावा यासाठी आम्ही ह्या भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं आणि आज खूप समाधान वाटतं आहे की खूप सारी लोकं अख्खी नवी मुंबई इथं अवतरलेली आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपण बघाल तर हावभाव आहे की समाधानाचं वातावरण आहे। तर अशा पद्धतीच्या सुंदर अशा ह्या स्पर्धा चालू आहेत। मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल आणि हे जे सर्व हे आहे ते आपण सन्माननीय
दशरथजी भगत साहेब यांच्या माध्यमातून, निशांतजी भगत असतील, त्याच्यामुळे प्रीतीताई असतील, यांच्या माध्यमातून हे सगळं होतं आहे. तर त्यांचं आम्ही या माध्यमातून लाख लाख आभार मानतो. आणि संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ या दोन्ही मंडळाचं देखील कौतुक करतो की यांच्या माध्यमातून आज मी विनय धाडवे, संस्थापक संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ याचा एक पार्ट असून देखील मला खूप कौतुक वाटतं आहे की एवढं मोठं नियोजन आम्ही ह्या फक्त 15 ते 20 दिवसामध्ये केलेलं आहे. तरी पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि संत तुकाराम रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांच्या माध्यमातून आज भक्तिशक्ती भजन स्पर्धा पर्व 3 हे आज मोठ्या उत्साहात इथं आपण साजरा करतो आहे आणि भक्तीचा पूर ओसंडून वाहतो आहे आज नवी मुंबईमध्ये. तर याचं सगळं श्रेय आम्ही देऊ इच्छितो आमचे जे या कार्यक्रमाचे आयोजन करणारे माननीय दशरथ भगत साहेब आहेत, उपमहापौर. तर त्यांनी हे सगळं आयोजन हे दरवर्षी ते करतात. हे आज 3रं वर्ष आहे. त्यांच्या माध्यमातून संदीप भगत साहेब, निशांत भगत, प्रीतीताई भगत या सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट रीतीनं आम्ही 3 वर्ष गेली पार पाडतो आहे. आणि या कार्यक्रमाला आमचे महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. आणि असंच खूप मोठ्या भव्यदिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम पार पडतो आहे आणि गेल्या 3 वर्षापासून पार पडतो आहे. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण असंच इथून पुढेही या सर्व स्पर्धांना किंवा या माध्यमातून आपण आता जवळपास आज आमच्या या स्पर्धेमध्ये जवळपास 25 भजन मंडळांनी आपण सहभाग घेतला होता. तर असेच दरवर्षी आपण नवीन नवीन कार्यक्रम करत असतो आणि माझी अशी सर्वांना विनंती आहे की आपणही या सर्व भजन स्पर्धेचा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लाभ घ्यायचा आहे आणि याच्यातून आपण जास्तीत जास्त वारकरी संप्रदाय पुढे नेण्याचं आपण काम करायचं आहे. रामकृष्ण हरी. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.